लहान असताना आपण लाकूड तोडायची, शिवकावची, ससा कासवाची गोष्ट अनेकदा ऐकली असेल. प्रत्येक कथा काही ना काही बोध सांगून नक्कीच जाते. चला तर मग आता आपण अशीच एक बोधप्रद कथा ऐकूयात. एक उंदीर एका कसायाच्या घरात वेळी बनवत होता. एक दिवस त्या उंदराने पाहिले की त्या कसायाने एका पिशवीतून काहीतरी आणले. उंदराला वाटलं काहीतरी खायचं सामान असेल. उत्सुकतेने पाहिल्यावर त्याला समजलं की तो उंदीर पकडायचा सापळा आहे. धोका वाटल्यामुळे त्याने मागच्या बाजूला राहणाऱ्या कबुतराच्या कानावर ही गोष्ट घातली की घरात उंदीर पकडायचा सापळा आलेला आहे. कबुतराने हसून त्याची मस्करी करत म्हटले की त्याचा मला काय धोका, मी थोडीच त्यात अडकायला जाणार आहे. निराश उंदराने ही गोष्ट कोंबड्याला सांगितली. कोंबड्यानेही त्याची खिल्ली उडवत म्हटले, जा बाबा, ही काही माझी समस्या नाही. हताश उंदराने गोठ्यात जाऊन बकऱ्याच्या कानावर ही गोष्ट घातली. बकरा त्यावर हसून घडाबडा लोळला. त्याच रात्री सापाचा खटका वाजला, ज्यात एक विषारी साप अडकला होता. काळोखात त्याच्या शेपटीला उंदीराची शेपूट समजून कसायाच्या बायकोने त्याला सापळ्यातून बाहेर काढले. तेव्हा पिसाळलेल्या सापाने तिला दंश केला. तिची तब्येत बिघडल्यावर कसायाने हकीमाला बोलवले. हकीमाने तिला कबुतराचे सूप पाजण्याचा सल्ला दिला. कबूतर आता पातेल्यात उकळले जात होते. ही बातमी ऐकून त्या कसायाचे नातेवाईक तिला पाहायला आले. त्यांच्या भोजनाचा प्रबंध करण्यासाठी दुसऱ्या दिवशी कोंबड्याला कापले गेले. काही दिवसांनी त्या कसायाची पत्नी अगदी ठणठणीत बरी झाली. तेव्हा त्या आनंदात कसायाने आपल्या काही शुभचिंतकांसाठी मेजवानीचे आयोजन केले व त्यासाठी बकरा कापला गेला. हे सर्व दृश्य पाहून उंदराने काढता पाय घेतला आणि तो खूप दूर निघून गेला. पुढच्या वेळी जर कोणी तुम्हाला आपली समस्या सांगत असेल आणि आपल्याला वाटलं की ही काही माझी समस्या नाही, तेव्हा थांबून थोडा विचार करा. समाजातला एखादा वर्ग, एखादा नागरिक संकटात असेल तर कदाचित पुढे राष्ट्र देखील तसेच संकटात सापडू शकते. तेव्हा सावधगिरी बाळगा. कुणाच्याही बोलण्याकडे कानाडोळा करू नका, कारण तसेच वेळ कदाचित आपल्यावरही येऊ शकते. धन्यवाद मित्रांनो. स्टोरी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि आपल्या साहित्याचा रंग सेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.